नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझं नाव अक्षय. मी दुबईमध्ये जॉब करतो. तर आजकाल सोशल मीडियावर खूप बातम्या चालल्यात की दुबईमध्ये भाजीपाल्याचं शॉर्टेज आहे आणि त्यांचे रेटही वाढलेत. म्हणून मी आज ठरवलं की स्वतः जाऊन चेक करूया. तर मी माझ्या जवळच्या मॉलमधील कॅरिफोरमध्ये गेलो. तिथं गेल्यावर पाहिलं तर ऑनेस्टली सांगायचं तर सिच्युएशन कम्प्लिटली नॉर्मल वाटते. इथे कोणत्याही भाजीपाला किंवा फ्रूटचे शॉर्टेज नाही आहे. काही ठिकाणी काही भाजीपाल्यांचे रेट थोडेफार वाढले आहेत, बट एवढं काही नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. नॉर्मली कधी कधी असे रेट वाढले जातात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इतकं सगळं चालू असूनही दुबईची सप्लाय चेन अजूनही स्ट्रॉंग आहे. लॉजिस्टिका, ट्रान्सपोर्ट, स्टॉक मॅनेजमेंट सगळं काही स्मूथ चालू आहे. म्हणून सांगतो, पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही. दुबई अजूनही स्टेबल आणि सिस्टीम फुल कंट्रोलमध्ये आहे. सोशल मीडियावर जे दिसतं हे सगळं खरंच असतं असं नाही. ग्राउंड रिॲलिटी नेहमी वेगळीच असते. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच रिअल अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका. दुबईमध्ये कांदा हा 5 दिरहमला आहे. तरी कांदा तुमच्याकडे कसा आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.